यानंतर आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय कुचे साहेब यांना अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं। तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यागीमूर्ती रमाबाई आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आजच्या या मूर्तीच्या अनावरण प्रसंगी उपस्थित असलेले माझे नेते, या देशाचे माजी केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेबजी दानवे पाटील, आदरणीय बंधीजी ज्यांनी आता मार्गदर्शन केलं, ते आपले सर्वांचे मार्गदर्शक सदाशिव मामा डॉक्टर साबळे साहेब, उपसभापती नागवे साहेब, संजीव खोकळे, कमलाकर अण्णा, मधुकर पाटील तांबडे, पप्पूभाऊ ठोंबरे, राजू पदारे चिट्टी, रामलाल भाऊ चव्हाण, आमचे भूजन साहेब जाधव, त्याच्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले जवखेड्याचे ठोंबरे साहेब, पप्पूभाऊ, कृष्णाभाऊ, गिरणारे साहेब, खाली बसलेले सर्व गजानन भाऊ जाधव, या गावचे सरपंच गणेश भाऊ शिंगल, संतोष भाऊ मदरे, राजूरचे सरपंच आणि सर्व ज्यांनी छान सूत्रसंचालन केलं ते सर्व पगारे व त्यांची सर्व मंडळी आणि समोर उपस्थित असलेले सर्व माझ्या बहिणी, ज्येष्ठ वडीलधारी आणि पंचक्रोशीतून आलेले सर्व कार्यकर्ते बंधूंनी, खरं म्हणजे ज्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी निस्वार्थपणे उभा राहिल्या, त्या त्यागीमूर्ती रमाबाई आंबेडकर यांची जयंती, प्रथम त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या जयंतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो। कारण की आपण बघितलं, आदरणीय दानवे साहेबांच्या हस्ते आणि बंतेजीच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीचं, माता रमाबाईच्या यांचं लोकार्पण झालं। ही आज जयंती ज्यांची आहे त्या त्यागी खंबीरपणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये तर काम केलं, पण जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं काम जर केलं असेल की तुम्हा आम्हाला या जगातल्या जेवढ्या लोकशाहीच्या देश होते त्या सर्व लोकशाहीचा अभ्यास केला आणि आपल्याला संविधान दिलं। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे मोठं देशासाठी मोठं योगदान, आणि हे योगदान आज लोकशाहीच्या कोणत्याही खांबाला पुढे नेण्याचं काम करू। आणि आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल की माता रमाबाई असेल की छत्रपती शिवाजी महाराज असेल का अण्णाभाऊ साठे असतील, या महाराष्ट्राच्या देशाच्या मातीत ही महापुरुष जन्माला, म्हणून ही आज तुम्ही आम्ही हा भारत देश संस्कृतीनं, विचारांनी आणि या महापुरुषानं बनलेले जगाच्या पाठीवर आज फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त भारतात नव्हे तर जगात छत्रपती शिवाजी महाराजांची, ही महापुरुष या महाराष्ट्राच्या देशाच्या मातीत जन्मले, म्हणून तुमचा आमचा आज हा स्वाभिमान या देशाच्या मोठ्या विचारांनी पुढे राहिला। आज खरं म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध शांतीचा संदेश देणार, त्यांचा तुम्ही जर अभ्यास केला, बंतीजी त्यांच्या बाबतीत तर सरळच सांगतात, पण तुम्ही आम्ही आज शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध का म्हटले की आज हा विचार जर केला तर भगवान महावीरांनी ही सोबतची एका विचारधारेने या देशाला मोठं प्रेरणा देणार, जगाला मोठं प्रेरणा देणार। हे तळी तुम्ही आपले या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या बाबतीत सांगितलं होतं,
संसदेमध्ये ती शांतीचा संदेश देणारी माणसं या देशामध्ये जन्म, हा आमचा तुमचा हा स्वाभिमान आहे. हा सगळ्यात मोठा विचार देणारी माणसं जेव्हा आपल्याकडे असतात, आज भाग्यवान आहोत. मी असेल, दादा असेल, की आमच्या हातानं तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीचं लोकार्पण होतंय आणि आम्ही त्याची साक्षीदार आहोत. भंतेजीच्या हाती होतं, हे आमचं भाग्य आहे. एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद आदरणीय आमदार साहेब. अतिशय सुंदर आणि पोषक असं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलेलं आहे.